नमस्कार, मी विकास सरगर. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या आटपाडी येथील स्मारकाविषयी गेल्या 6 महिन्यापासून विषय आटपाडी तालुक्यात सर्व समाजात असा एक भावनिकेचा विषय झालेला आहे. 13 ऑगस्ट 2025ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त ह्या ठिकाणी अहिल्यादेवींचा पुतळा ह्या ठिकाणी काही अहिल्या भक्तांनी बसवला गेला. त्या दिवसापासून आजपर्यंत तालुक्यातल्या सर्व पुढाऱ्यांचा, जे जातीवादी पुढारी आहेत ते सर्व पुढारी इथं येऊ शकले नाहीत. काही पुढारी आले, मोजकेच पुढारी या ठिकाणी आले. काही जातीवंत पुढारी आहेत जे नुसतं नावाला आम्ही असं हे करतो ते करतो म्हणतात. फक्त त्यांना अहिल्यादेवीचा सन्मान ह्या ठिकाणी का बरं आटपाडी तालुक्यात त्यांना नको आहे हे त्यांना एकदा सर तुम्ही विचारलं गेलं पाहिजे. आणि ही जर जागेचा प्रश्न राहिला, आता ही 8 एकर जागा इथली शासनाची जागा आहे. कोण म्हणतं ही आमची जागा आहे, त्याची जागा आहे. हे आता आम्हाला थोड्या वेळापूर्वी कळलं की ह्यांनी जागा तिकडे डायनामिकच्या पाठीमागे बी काहीतरी 10 एकर काहीतरी अतिक्रमण केलंय. नंतर सूतगिरणी बशी बी आमच्यातल्या समाजाची जमीन तिथं काहीतरी 50-60 एकराचा तिथे बी पहिला काहीतरी फ्रॉड केलेलाच आहे. आम्ही तर अहिल्यादेवीला 1 एकराचं स्मारक मागायला लागलोय, तरी सुद्धा यांचं भावना होईना झाली की या ठिकाणी जागा द्यायची. त्यामुळे आम्ही यांचा पूर्ण निषेधच करतोय. आमची मागणी आहे 1 एकर इथं अहिल्यादेवीच्या स्मारकाला जागा द्या. आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी आम्ही आज स्वच्छता, इथं सगळी स्वच्छता मोहीम चालू केल्या. 6 महिने झाली इथं सर्वजण नुसती नाव ठेवायची की पुतळा बसवला, मूर्ती त्या ठिकाणी बसवली, काय तुमच्याकडे काय होईना. मग आम्ही समाज बांधवांनी सगळ्यांनी ठरवलं, आज इथं घाण सगळी काढली आहे. घाण काढली तर एज्युकेशनची आज लोक आली विचारायला इथं काही करू नका. कलेक्टरला आम्ही पत्र दिले, आम्ही बी कलेक्टरला पत्र दिले. कलेक्टरची ऑर्डर आल्यावर बघा येईल की तोपर्यंत साफसफाई इथली आम्ही बी साफसफाई आज करून घेतलेली आहे. आणि आम्ही काल महसूल शाखेला आणि नगरपंचायतला पत्र दिले की इथलं अतिक्रमण काढा, सगळं स्वच्छता झाली पाहिजे. स्वच्छता काय आम्ही करू, सगळं आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत. फक्त अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही महसूल शाखेला आणि नगरपंचायतला पत्र दिलंय. त्या पत्र 25 तारीख त्यांना आम्ही 25 तारखेपर्यंत तुम्ही इथलं जे सर्व अतिक्रमण काढा म्हणून आम्ही पत्र दिलंय. त्यानंतर आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा देतोय. एवढंच बोलतो. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक याच ठिकाणी व्हावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो.